महाराष्ट्र नाभिक महामंडळ आदरणीय प्रदेशाध्यक्ष माननीय श्री सयाजीराव झुंजार यांच्या आदेशान्वये व सूचनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण महामंडळ नाशिक जिल्ह्यातील समाज बंधू व भगिनी यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी व भेटीसाठी नाशिक जिल्हा दौऱ्याचे संत सेना महाराज भवन घोटी या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते। त्यानुसार ही नाभिक बांधवांची बैठक अति महत्त्वपूर्ण ठरली। तसेच विविध विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली। त्यात महत्त्वाचा विषय 20 ऑगस्ट रोजी होणारी संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्याबाबत सूचना करण्यात आल्या। तसेच नवीन जिल्हा कार्यकारिणी करण्याबद्दल साधक बाधक चर्चा करण्यात आली। याप्रसंगी नाभिक समाजातील समाजबांधव तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाभिक समाजाच्या मागण्या आणि अडीअडचणींसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री नारायणराव यादव, श्री अशोक काका सूर्यवंशी, प्रदेशाध्यक्ष सौ सीमाताई राऊत, प्रदेश उपाध्यक्ष संजय भाऊ गायकवाड, विभागीय अध्यक्ष अरुण सेंदाणे, जिल्हा सरचिटणीस तुषार बिडवे, विभागीय संघटक नितीन वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश आहेर, अश्विनीताई बिडवे, नाशिक रोड अध्यक्ष सोनल वाघ, जिल्हाध्यक्ष पल्लवीताई मगर, प्रदेश सदस्य राजू जाधव उपस्थित होते। तसेच इगतपुरी तालुक्यातील नाभिक बांधवांमध्ये ज्येष्ठ नेते नारायणराव शिंदे, जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ सूर्यवंशी, आत्माराम कोरडे, सुनीलभाऊ सस्कर, कांताभाऊ सूर्यवंशी, भिकाजी शिंदे, सोमनाथ साळुंखे, मच्छिंद्र कोरडे, वाल्मिक रायकर, राजूभाऊ साखला, जितूभाऊ सूर्यवंशी, वकील संघाचे श्री दिलीपभाऊ सूर्यवंशी, बीजेपी नेते भरत रायकर, प्रेमचंद गायकवाड, संजू बिडवे, अमोल कडवे, वैभव कोरडे, मच्छिंद्र बिडवे, सोमनाथ सूर्यवंशी, कैलास सूर्यवंशी, पांडुरंग कोरडे, कैलास आंबेकर, रेवणनाथ सोनवणे, नवनाथ रायकर, हरिदास सूर्यवंशी, संतोष जाधव, वासुदेव कडवे, राजू आंबेकर, गोरख कडवे, सूर्यकांत कोरडे, संजूभाऊ रायकर, एकनाथ कडवे, अशोक कोरडे, प्रकाश कोरडे, भाऊसाहेब सूर्यवंशी आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर भाऊ कडवे यांनी केले। सभा संपल्यावर सर्वांना अल्प उपहार देण्यात आला। समारोपानंतर सर्व पदाधिकारी त्र्यंबकेश्वर तसेच नाशिक तालुक्यातील गिरणारे या ठिकाणी रवाना झाले। अनुषंगाने आपण संत सेना महाराजांना हात घातलाय, पुष्पहार घातलाय, पण सभेचं अध्यक्षपद कुठल्याही मीटिंग असो, छोटासा याचा छोटेखानी मीटिंग असेल तर ते या मीटिंगच्या अध्यक्षपदाचा जो अध्यक्ष आहे ते अगोदर जाहीर केलं जातं। ते राहुल आपल्याकडनं त्यासाठी मी या मीटिंगचा अध्यक्ष म्हणून आपल्या आज गेली 30-35 वर्षापासून आम्ही ज्या मंडळाचं काम करतो अशा मंडळ काही टायमांची मानहानी झाली असेल, आमची फसवणूक झाली असेल, पण आज खऱ्या अर्थाने महामंडळ काय हे मला पाहायला भेटतो। कारण मागील काही दिवसामध्ये मी तालुका अध्यक्ष होतो, त्यावेळेला भरपूर अशा चाकाचुटा मारून काही लोकांनी आमची फसवणूक केली। आता या कार्यक्रमानिमित्त भेटीनगरात आलेले प्रांताचे सर्व पदाधिकारी, इगतपुरी तालुका संपर्क प्रमुख, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख, महाराष्ट्र संपर्क प्रमुख, आपल्या तालुक्याचे नेते नारायणराव यादव, अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व समाजाचे महामंडळाचे पदाधिकारी यांचं मी प्रथमतः स्वागत करतो। महामंडळ स्थापन करून बरेच वर्ष झाले, बरेच अध्यक्ष झाले, परंतु योग्य न्याय आपल्या समाजाला काही मिळाला नाही। समाज बांधवांनी त्यांचा योग्य असा सन्मान केला, परंतु आमच्या संस्थेच्या बाबतीत एक व्यथा आहे। कमीत कमी आपल्या महाराष्ट्रात एवढी जागा नसेल एवढी आमच्या ट्रस्टकडे, इगतपुरी तालुक्याकडे जागा आहे। 11 एकर जागा होती, त्यामधून हायवेमध्ये गेली, गावात जरी गेले तरी हे कोरोना काळात हे स्वतः संपूर्ण टीम स्वतः समक्ष जाऊन भेटली, कोणाच्या काय अडचणी वगैरे सगळ्यांनी बघितलेले आहेत। आता हे तुम्हाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही, पण आमच्या पूर्ण तालुक्यात जरी फिरले तरी तुम्हाला सांगतील सुरेश सूर्यवंशीच्या अध्यक्ष काळात आपले संत शिरोमणी संत सेना महाराज ज्यांनी जीवाची बाजी लावून छत्रपती शिवाजी राजांना स्वराज्य मिळवण्यासाठी ते खांद्याला खांदे लावून लढले, आपले जीवामाने शिवाकाशी, तसेच आपल्या भारताच्या रणसंग्रामामध्ये स्वातंत्र्यासाठी ज्यांनी सर्वप्रथम सगळ्यांना मनापासून नमस्कार। तुम्ही सर्वजण इथे हजर आहात हे पाहून खूप समाधान वाटलं। मला अपेक्षा नव्हती की इगतपुरीमध्ये एवढा जमाव आपला जमेल म्हणून, आणि तुम्ही सर्व उत्साहाने इथे खूप वेळची वाट पाहत आहात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद सगळ्यांचे। तुम्ही जे आमचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं
त्याच्याबद्दलही तुमचे सर्वांचे धन्यवाद. आपण या छोटे खाणी मीटिंगसाठी जमलेले आपले सर्व नाभिक बांधव, त्यात आमचे मार्गदर्शक आप्पा सूर्यवंशी, तसेच ज्यावेळेस मी जिल्हाध्यक्ष होतो आणि इगतपुरी तालुक्याचं तालुकाध्यक्षपद भूषवणारे आमचे व्याई नारायणराव, त्यांच्याबरोबरचे कांताभाऊ, जे ज्या वेळेस मी काम केलं त्यावेळेस हे दोघंही माझ्याबरोबर, किंवा तो ज्ञानेश्वर असेल, आपल्या नियोजनचे इगतपुरी तालुक्याचे आणि महाराष्ट्राचे तालुकाध्यक्ष माझे जावळे नारायणराव यादव. खऱ्या अर्थानं महामंडळ शब्दच असा आहे, याचा अर्थ येतो का अनेक महामंडळ राहतात, पण खऱ्या अर्थानं आपले सेना महाराजांनी जे आपल्याला कृपा केलेली. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी.